क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। यवतमाळ येथे मोठ्या उत्साहात उपवर वधूंचा परिचय मेळावा झाला संपन्न। धनगर समाजातील उपवर वधूंनी परिचय देऊन त्यांच्या रेशीम गाठी जुळाव्यात यासाठी गत 19 वर्षांपासून उपवर वधू परिचय मेळाव्याचे आयोजन शहरात करण्यात येत आहे। यात उपवर वधूंसह पालकांनी सहभाग घेत परिचय मेळावा आदर्श ठरवा असे आवाहन उद्योजक पांडुरंग खानदेव यांनी केले। सर्व शाखीय धनगर समाज संघटना व राजमाता अहिल्यादेवी होळकर समाज प्रबोधन मंच मुंबई शाखा यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भस्तरीय उपवर वधू परिचय मेळाव्याचे आयोजन 11 जानेवारी रोजी ज्येष्ठ नागरिक भवन येथे करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहरातील उद्योजक पांडुरंग खानदेव, मेळाव्याचे मार्गदर्शक तथा सर्व शाखीय धनगर समाज विदर्भस्तरीय मेळाव्याचे संस्थापक कृष्णराव कांबळे, प्रमुख अतिथी वसंत ढोके, डॉक्टर राजीव मुंदाने, अशोक पातोंड, बाळासाहेब शिंदे, संजय शिंदे पाटील, प्रकाश नवरंगे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य रेणू शिंदे, प्रमोदिनी मुंदाने यांची उपस्थिती होती। यावेळी कृष्णराव कांबळे यांनी सांगितले की 2007 पासून सुरू झालेला मेळावा आजही सुरू आहे। मेळाव्याची परिचय पुस्तिका ही महत्त्वाची दुवा आहे। या माध्यमातून अनेक रेशीम गाठी जुळल्याचे त्यांनी सांगितले। तसेच येणाऱ्या खर्चाबाबत समाज बांधवांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले। बाळासाहेब शिंदे यांनी समायोचित मार्गदर्शन केले। वसंत ढोके यांनी परिचय मेळाव्यात उपवर वधूंनी अधिकाधिक सहभागी होण्याचे आवाहन केले। रेणू शिंदे यांनी समाज जागृती करण्याची गरज व्यक्त केली। प्रमोदिनी मुंदाने यांनी अधिक अपेक्षा न बाळगता समतोल व विचारपूर्वक निर्णय घेऊन रेशीम गाठी जोडणे गरजेचे असल्याचे सांगितले। मेळावा अध्यक्ष नंदकुमार गावंडे यांनी मार्गदर्शन केले। यावेळी उपवर वधूंनी आपला परिचय दिला, तसेच अपेक्षा व्यक्त करीत मनोगत व्यक्त केले। या प्रसंगी समाजातील राज्य पुरस्कार प्राप्त पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मेटांगे, रुपेश चाफलेकर तसेच भोजन व्यवस्था करणाऱ्या नेरवासियांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात सर्व धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे।